देशाच्या इतिहासात क्रांतिकारी वारसा लाभलेले क्रांतिकारकांची भूमी असलेले सोलापूर जिल्हा प्रथमच भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी राज्य समितीच्या वतीनं एका भव्य राजकीय अभ्यास शिबिराचे यजमानपद भूषवणार आहे. शाखा सचिवांसाठी आयोजित हे 3 दिवसीय शिबिर कुंभारी येथील अरेनगर येथे शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट ते रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 दरम्यान होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन माकपाचे माजी राज्य सचिव व केंद्रीय समिती सदस्य माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थान माकपाचे राज्य सचिव डॉक्टर कॉम्रेड अजित नवले यांनी भूषवतील. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोलापूरमध्ये मार्क्सवादी विचारधारेवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य चळवळ व कामगार चळवळ जोपासली. कॉम्रेड नारायणराव आडम, रमणय्या दिड्डी, कोमरय्या एलिगेटी व कॉम्रेड नबीखा बेरिया व अन्य लढाऊ कार्यकर्त्यांनी मिळून 1965 साली सोलापुरात माकपाची पहिली शाखा स्थापन केली. त्यानंतर पक्षाने कामगारांच्या प्रश्नांवर ऐतिहासिक व निर्णायक लढे उभे केले. या लढ्यांची परंपरा आजही कायम आहे. 2014 नंतर देशात आणि महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता, सामाजिक आर्थिक विषमता वाढली आहे. सांप्रदायिकता, धर्मांधता आणि जातीयतेच्या आधारावर अराजकता माजलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुद्दाम थांबवून लोकशाही प्रक्रियेची गळचेपी केली जात आहे. अस्मितेच्या नावाखाली जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या परिस्थितीत सत्ताधारी महायुतीला सत्तेतून पायउतार करून विकासाला नवे पर्व देणे हाच पर्याय असल्याचा संदेश या अभ्यास शिबिरातून दिला जाणार आहे. या शिबिरात पुढील विषयांवर सखोल वैचारिक मंथन होणार आहे. माकपाचा जाहीरनामा, भांडवली अर्थव्यवस्था, साम्राज्यवादी धोरणे, भारतातील सांप्रदायिकता व धर्मांधता, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती या विषयांवर प्राध्यापक अजित अभ्यंकर, डॉक्टर उदय नारकर, डॉक्टर अजित नवले, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉक्टर बादल सरोज यासह महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही, समाजवादी व मार्क्सवादी विचारवंत मार्गदर्शन करतील. तर विशेष सत्रामध्ये माकपाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड प्रकाश खरात व डॉक्टर अशोक ढवळे मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यातून 270 शाखा सचिव व लढाऊ कार्यकर्त्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे. 22 ऑगस्ट रोजी लाल सलामी व ध्वजारोहणाने भव्य सुरुवात होईल. रेनगरच्या प्रशस्त प्रांगणात हजारो लाल सैनिकांची हजेरी असणार आहे. या 3 दिवसीय शिबिरातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवे भांडवल विरोधी, समाजवादी, लोकशाही मूल्यांचे पर्व सुरू होईल असा विश्वास माकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी व्यक्त केला आहे. कॉम्रेड एम एस शेख, नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख, मोहम्मद अनिफ सातखेड, सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम, कॉम्रेड दत्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला नरेंद्र दाभोळकर मी आमदार असताना माझ्या घरी स्वतःच्या पत्नीला घेऊन आलो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती संबंधी 4 तास माझ्याशी चर्चा केली आणि विधानसभेमध्ये ते संघर्ष करून संयुक्त समितीकडे ते बिल पाठवलं. ते बिल पाठवल्यानंतर भारतीय जनता पक्ष, RS आणि बजरंग दलाला मानणाऱ्या लोकांनी 5 लाख पोस्ट कार्ड त्या समितीपुढे पाठवलं. मग मी दाभोळकरांना सांगितलं, अशी परिस्थिती आहे, काय करता बघा. त्यांना म्हटलं मी मीटिंग थोडं उशिरा ठेवतो. तर त्या कमिटीचा सभासद होतं आणि माझ्या म्हणण्याला महत्त्व देत होते. पण त्यावेळेला तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे, UPAचं राज्य होतं. तर त्याने 10 लाख पोस्ट कार्ड पाठवले. तो कायदा संमत झाला. पण दुर्दैवाने ते आपल्यातनं निघून गेले. आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांना सुरुवातीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. आता 22 ते 24 पर्यंत महाराष्ट्रातल्या 31 जिल्ह्यामधून 270 प्रतिनिधी येणार आहेत.
आणि यांचं 22, 23, 24 असं 3 दिवस शिबिर त्या रेनगरच्या गॅलेस्की म्हणून हॉल आहे. कारण पावसाचे दिवस आहेत म्हणून त्या हॉलमध्ये हे अधिवेशन होणार आहे. आणि रेनगरच्या त्या पठांगणावर हजारो युवकासमवेत झेंडाबंधन 22 तारखेला 9:30 होईल.